काय सकाळी तुला नवऱ्याशी जरी बसायला बरं वाटतंय ना. हा पेनड्राईव्ह नको लावू, गाडीत व्हायरस जातो. गणपती बाप्पा मोरया. चला फायनली आम्ही निघालो आता नायगाववरून. आता वाजलेत 4:38. आमचा कॅब ड्रायव्हर पण आलेला आहे. ते प्रिव्हिलेज वाटतो ना मी पण म्हणतो. नमस्कार बोबडी लोकांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं माझ्या व्लॉगमध्ये मनापासून स्वागत. कसं आहे आमचं ओंके? हां, ओंकेच्या 3-4 शिव्या घालल्या ना, आता माझा दिवस 1 नंबर प्रसन्न जाणार आहे, विषयच नाही. हां, कसा दिसतं हिरो ना दे का. पंढरपूरमध्ये आल्या चंद्रभागेमध्ये चांगले पाय धुतले आणि त्याच्यानंतर पुंडलिक महाराजांचं दर्शन घेतलं. मस्तपैकी कार्यकर्त्यांनी बुक्का लावलेला आता. थांब 1 मिनिट. कुणाल बघ इकडे. तू काय आणले? तू काय आणले? पनीर आणलं गणेश. तर पनीर आणलं गणेश. पनीर आणले पनीर डब्याला. तोंड बघा तोंड. त्यांना सांग होतो पद्धतशीर नाश्ता करू. आता 8:30 वाजलेत. जर नाश्ता केला असता तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नसता आला. त्यामुळे कधी पण जेव्हा तुम्ही पंढरपूरला याल मध्ये कुठेतरी हॉल्ट घ्या, नाश्ता करा भरपेट आणि मगच पंढरपूरमध्ये प्रवेश करा. कारण हार्डली आम्ही 4:30-5ला निघालो होतो आणि 8:30 वाजता एनर्जी डाऊन वाटते मला. नाश्ता करून निघा. आमचा मागच्या वर्षीचा फोटो, तारीख होती 1 जानेवारी 2024 आणि आम्ही असा फोटो काढला होता सेम ह्या अँगलला इथं आणि इथं उभं राहून फोटो काढला होता. डॉट परत आम्ही सेम फोटो काढून घेतला आता. दाखवा फोटो आत्ताचा. हा बघा सेम त्याच अँगलला तसंच उभं राहून. सी यू कॅन कंपेअर हिअर. काय काढतोय? सेल्फी काढतो. तोंड बैल तोंड बघू तू तोंड. चला ही जी खरेदी दिसते ना तुम्हाला, ही सगळे आम्ही लांबुटी चिवडा घेतला. मुद्दा शेंगा चटणी जयशंकर बुट. जयशंकर हे आपल्या तुळजापूरला जाताना जयशंकर बुड्स म्हणून लागतं. मोहोळचं थोडंसं पुढं आणि सोलापूरच्या अलीकडे खूप फेमस आहे आणि खूप लोक इथून जयशंकर पुरुषचा मुद्दा शेंगा चटणी आणि लांबोडी चिवडा येतात. आवर्जून येतं नाही. इथला जो कुंदाचा आहे सोसो आहे, ट्राय करू. पटकन पॅकेट्स बॅगमध्ये ठेवले आणि घरून आणलेले डबे बाहेर काढले. डेंजर भूक लागलेली बाबा आपल्याला. काय बोलत चटणी बिटणी का? मुद्दा शेंगदाणा चटणी घेतली जयशंकर चिवड्याची. इथं थोडीशी काढ म्हणलं, दाव दे घरी थोडीशी कमी घेऊन जा. तर तसं नाही नको मला घरी घेऊन जायची. अरे घरी मी नाही घेतली. गणेश म्हणाला होता पनीर आणले. पनीर हा कुठला पनीरचा प्रकार आहे जरा सांगा. टाकू शकतो बिंदास. वी डोंट नीड डेस्टिनेशन, वी जस्ट जर्नी. वी आर
जाऊ दे जीव. तुझं इंग्लिश आहे का मारलं मी पैसे पण नको. ₹200 पास घेतला. 3 वाजता लाईनला लागले. 3:30 वाजता सगळे लाईनमध्ये. आणि हा बघा तब्बल 2-2.5 तासानंतर दर्शन मिळालं. दर्शन पास घेऊन सुद्धा ही हालत होती. पण असो, तशी दर्शन पासची आयडिया माझीच होती म्हणून पोरांची बोलणी खाल्ली ती वेगळीच. पण दर्शन घेतल्यानंतर हा सगळा थकवा, प्रवासाचा थकवा सगळा एका मिनिटात गायब झाला. नाही मन निर्मळ काय करील साबण ह्या युक्तीप्रमाणे कुर्ते घातलेत सगळ्यांनी. गणेशनं कुर्ता घातलाय, तिकडे रोहितनं कुर्ता घातलाय. असं फील येते की जणू काय आम्ही कुठल्या तरी मठाशी म्हणते तसं आम्ही नाहीये. जे मगाशी यूज केलं आम्ही, नाही मन निर्मळ काय करील साबण, याचा अर्थ मला असं सांगत होता की आमचं मन निर्मळ आहे का नाही हे मला माहीत नाही आहे, पण कुर्ते घालून तरी मला छान प्रसन्न वाटते आणि मन पण निर्मळ असल्याचं वाटते. फायनली आम्ही आता निघतोय. महाराजा गेस्ट हाऊस कधी आला तरी अक्कलकोटमध्ये बिंदास राहा. खूप भारी गेस्ट हाऊस आहे आणि आता माझी 3री वेळ येते याची, त्यामुळे कधी प्रॉब्लेम आला नाही. रूमचे रेट्स पण फार कमी आहेत. या तुमचं दर्शन करून घेतो. या ₹500 मध्ये स्वामींचं दर्शन. या ओ दादा तुमचं दर्शन करून देऊ का ₹500 आज डायरेक्ट गाभाऱ्यात दर्शन. या दादा ओ दादा तोंड दाखवा दादा. लय बोललाय. स्वामींच्या मंदिरात खूप गर्दी होती, पण नशिबाने आमचं दर्शन पटकन झालं. मग काय म्हणलं काढा पटापट फोटो. आणि हे खास त्यांच्यासाठी ज्यांना दर्शन घेणं पॉसिबल होत नाही. गणेशच्या लॉजिकनुसार आम्ही आत्ता काय खाल्लं, मिसळपाव खाल्ली. तिथे 200 पाव प्लेटमध्ये दिले होते आणि पर्सन पण सादळला दिला होता. गडबड करून श्री दत्तांच्या मंदिरात पोहोचलो खरं, पण आरती काय सापडली नाही राव. पण हां, ज्या लोकांना इथील आरतीबद्दल माहीत नाही त्यांनी आवर्जून एकदा तरी इथली आरती नक्कीच बघा. खूप वेगळा अनुभव मिळेल तुम्हाला. तुम्ही गाणगापूरला मंदिरात आला, मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला अन्नछत्र आहे. इथं मंदिराकडून मोफत अन्नछत्रामध्ये तुम्हाला प्रसाद मिळेल. आवर्जून या, प्रसाद घ्या. खूप छान सुंदर एकदम हलका प्रसाद आहे जो तुमच्या पोटाला आधार देतो. आवर्जून या. आम्ही तर ताट संपवून 11:30 ते 12:30 दरम्यान याला गाणगापूरला आरती असते. आम्ही रस्ता बऱ्यापैकी टाईममध्ये क्रॉस केला होता, पण एका ठिकाणी बॅरिगेड लागलं होतं ट्रेन ट्रॅकचं. तिथं शेट आहेत ना, मक्याचं कणीस खायला उतरले. यांच्या मक्याच्या कणीसनं जवळजवळ तिथं आमचा एक अर्धा तास तरी घालवला असेल. जर वेळेत झालं असतं तर आज आरती सापडली असती. मी याच्या आधी एकदा आरती बघितली, अजून 1-2 जणांनी गाडीतलं बघितली. ओंकारची आरती हुकली आता. कसं हे कपल, हे कपल, हा कपल काय बोलणार, बोल की हे तू बोल की. लय बोलू होता ना मोबाईल. लय बोललाय.